नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्या 7/12 आणि खरेदी खत या दोघांमध्ये सर्वात जास्त पॉवरफुल कोण आहे हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, 7/12 आणि खरेदी खत यांच्यामध्ये निश्चितच तुलना होऊ शकत नाही, कारण की दोन्ही वेगवेगळे डॉक्युमेंट आहेत, दोघांची कामगिरी वेगवेगळी आहे. त्यामुळे आपण ह्या दोन डॉक्युमेंटमध्ये तुलना निश्चितच करत नाहीये. आपण काय तुलना करतोय की मालकी हक्क सिद्ध तुम्हाला करायचं असेल तर अशा केसमध्ये 7/12 आणि खरेदी खत ह्यांच्यामध्ये सर्वात जास्त शक्तिशाली कोण आहे, तर हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं तुम्हाला जेवढं कायदेशीर ज्ञान आहे त्या ज्ञानाप्रमाणे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. एक मालमत्ता आहे, त्या मालमत्तेचा 7/12 उतारा हा एच्या नावाने आहे आणि ए ने ती मालमत्ता रितसर खरेदी खत करून बी ला विकली. म्हणजे थोडक्यात काय, त्या मालमत्तेचा 7/12 उतारा एच्या नावाने आहे आणि मालमत्तेचा खरेदी खत हे बीच्या नावाने आहे किंवा बी कडे आहे. आणि जर समजा त्या मालमत्ते संदर्भात कोर्टामध्ये वाद उपस्थित झाला मालकी हक्क संदर्भात, तर अशा केसमध्ये तुमचा एक मला अंदाज सांगा की कोण केस जिंकेल. ए ज्याच्याकडे 7/12 उतारा आहे की बी ज्याच्याकडे खरेदी दस्त आहे. म्हणजे एचं 7/12 उतार्यावर नाव आहे आणि बीचं खरेदी दस्ताप्रमाणे नाव आहे आणि बीनं काय केलंय की फेरफार करून 7/12 उतार्यावर अजून नाव लावलं नाहीये. तर अशा केसमध्ये मला सांगा ए केस जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत की बी. आता जर उत्तर तुमचं ए असेल तर तुम्ही निश्चितच चुकलेले आहात आणि जर समजा तुमच्या अंदाजाप्रमाणे तुमचं उत्तर बी असेल तर निश्चितच तुम्ही बरोबर आहात. कसं ते सांगतो. सुप्रीम कोर्टाने वारंवार सांगितलेलं आहे की 7/12 उतारा हा काय मालकी हक्क नाही. 7/12 उतारा हा फक्त रेकॉर्ड ऑफ राईट्स आहे. त्यामुळे 7/12 उतार्याने कधीच मालकी हक्क सिद्ध होत नाही. जर त्या मालमत्ते संदर्भात तुमच्याकडे खरेदी खत असेल तर अशा केसमध्ये खरेदी खत ला पहिलं प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे जर मालकी हक्क सिद्ध करण्याची वेळ आली तर खरेदी खत हा नेहमी 7/12 पेक्षा वरचढ असतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओचा निष्कर्ष हाच आहे की कधीही खरेदी खत जो आहे तो 7/12 पेक्षा जास्त शक्तिशाली आहे ज्यावेळेस मालकी हक्क सिद्ध करायचा असतो. मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की ह्या दोन डॉक्युमेंटमध्ये कधीच तुलना होऊ शकत नाही. 7/12 ची कामगिरी वेगळी आहे, खरेदी खताचं काम वेगळं आहे. पण जर समजा मालकी हक्क सिद्ध करण्याची वेळ आली तर अशा केसमध्ये नेहमीच खरेदी खत हा अव्वल ठरतो. जर तुमच्याकडे खरेदी खत असेल तर 7/12 उतार्यापेक्षा, अर्थात 7/12 उतारा हा कधीच मालकी हक्क म्हणून कन्सिडर केला जात नाही. 7/12 उतारा हा फक्त रेकॉर्ड ऑफ राईट्स आहे. जर तुमच्याकडे त्या मालमत्तेचा खरेदी खत असेल तर निश्चितच खरेदी खत हे शक्तिशाली आहे 7/12 उतार्यापेक्षा. त्यामुळे तुम्हाला मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी खरेदी खत हे जास्त उपयोगी पडेल. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आणखीन एक गोष्ट, खरेदी खत जरी तुमच्याकडे असलं तरी ते खरेदी खत हे रितसर नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. ते खरेदी खत जे आहे ते वैध असणं गरजेचं आहे. वैध म्हणजे थोडक्यात काय, ते फसवणुकीनं झालं नाही पाहिजे. जर समजा एखाद्याने फसवणूक करून खरेदी खत केलं असेल आणि जर ते कोर्टात चॅलेंज झालं आणि कोर्टाने खरेदी खत रद्द केलं तर अर्थात मग त्या खरेदी खताची पण व्हॅल्यू काय राहणार नाही. खरेदी खत हे ज्यावेळेस नोंदणीकृत आणि वैध असेल अशा वेळेस तो तुमचा मालकी हक्क म्हणून तुम्हाला सिद्ध करण्यासाठी उपयोगी पडेल. त्यामुळे 7/12 आणि खरेदी खत ह्या दोघांमध्ये जर समजा मालकी हक्क सिद्ध करायचा असेल तर निश्चितच खरेदी खत हा 7/12 पेक्षा वरचढ ठरतो. 7/12 पेक्षा खरेदी खत हा जास्त शक्तिशाली आहे. आणि खरेदी खत हा मालकी हक्क सिद्ध करतो ह्याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही त्या मालमत्तेसंदर्भात खरेदी खत केलेलं आहे आणि ती मालमत्ता वेगळ्याच कोणाच्या ताब्यात दिले, याचा अर्थ असा होत नाही. जर तुम्हाला मालकी हक्क सिद्ध करायचा असेल तर फक्त खरेदी खत नावावर असून सुद्धा चालणार नाही. तुमचा त्या मालमत्तेवर ताबा वगैरे ह्या सुद्धा गोष्टी बघितल्या जातात. त्या गोष्टींवर आपण निश्चितच लवकरच व्हिडिओ बनवू. पण आजच्या व्हिडिओमध्ये जो आपला टॉपिक होता की 7/12 आणि खरेदी खत या दोघांमध्ये पॉवरफुल काय आहे, तर निश्चितच खरेदी खत आहे. तरी सुद्धा खरेदी खत झाल्या तुम्हाला फेरफार करून तुमच्या त्या 7/12 उतार्यावर तुम्हाला नाव नोंदवून घ्यायचं आहे. खरेदी खत हा मालकी हक्क आहे म्हणून तुम्ही फेरफार या घटकाकडे कधीच दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण की फक्त खरेदी खत केलं आणि जर तुम्ही फेरफार करून 7/12 उतार्यावर नाव तुम्ही लावला नाही तरी सुद्धा तुमच्याकडून मालमत्ता जाऊ शकते. त्यामुळे जर खरेदी खत जरी पॉवरफुल असेल, शक्तिशाली असेल तरी सुद्धा तुम्हाला फेरफार करून 7/12 उतार्यावर नाव लावणं गरजेचं आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. तरी या व्हिडिओ संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.